नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यामध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. आज 1 जुलै डॉक्टर डे आणि याच डॉक्टर डेच्या निमित्ताने आज आपण जागर कट्ट्यावरती नाशिकचे नामवंत डॉक्टर वडगावकर, अतुल वडगावकर आणि डॉक्टर पूजा वडगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे. कोविड काळात ऐतिहासिक कामगिरी त्यांनी केलेली आहे. 25,000हून अधिक रुग्णांना त्यांनी बरं केलेलं आहे. नुसतं बरंच नाही तर ह्या रुग्णांना दिलासा देण्याचंही काम वडगावकर दाम्पत्याने केलेलं आहे. कसा आहे त्यांचा प्रवास, हा प्रेरणादायी प्रवास आज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मात्र सर्वप्रथम आपण वडगावकर दाम्पत्य यांचं आज जागर कट्ट्यावरती स्वागत करूया. सर, जागर कट्ट्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार सर. डॉक्टर वडगावकर दाम्पत्य हे जे नाव आहे ते आज नाशिकमध्ये अनेक कट्ट्यांवरती असेल, विविध चर्चासत्र असतील, तिथे विविध स्वरूपातनं घेतलं जातं. 1.5 वर्षाचा काळ जर आपण पाहिला, हा कोविडचा काळ होता आणि ह्या कोविडच्या काळामध्ये डॉक्टर ही जी व्यक्ती होती, ही व्यक्ती देवास्वरूप मानली गेलेली होती, आजही आहे. नेमकं हा जो प्रवास आपला सुरू झाला, ज्यावेळेस कोविडचा काळ सुरू झाला होता त्यावेळेस सगळीच यंत्रणा संभ्रमात होती. या संभ्रम अवस्थेत असताना आपण कुठल्या प्रकारे कोविडमध्ये सुरुवात केली आणि कुठल्या प्रकारे रुग्ण आपल्यापर्यंत पोहोचत होते? सर्वप्रथम हे जेव्हा पॅन्डेमिक असं डिक्लेअर झालं तेव्हा हे सिद्ध झालं की ह्याच्यात अनेक लोक एकाच वेळेला याच्या बाधित होणार आहेत. आणि भारताची जर लोकसंख्या विचार केला तर भारताच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये खूपच लोक या आजारानं बाधित होतील. आणि एवढ्या लोक जेव्हा बाधित होतील तेव्हा ह्या सर्व लोकांना सरकारने किती जरी प्रयत्न केला तरी या सर्व लोकांना ॲडमिट होणं किंवा त्यांचे उपचार करणं हे खूपच अवघड गोष्ट आहे. एवढी यंत्रणा अपुरी होती हे माझ्या लक्षात तेव्हाच हे झालं होतं. त्याच वेळेला सुरुवात जेव्हा झाली, अगदी 20 एप्रिलमध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हा हळूहळू अनेक म्हणजे पटापट लोक वाढत गेली आणि रुग्ण खूप जास्त वाढत गेले. आणि हे जेव्हा रुग्ण वाढत गेले तेव्हा पहिल्यांदा आपल्याकडं जागा निर्माण केली होती की हॉस्पिटलमध्ये जागा होती, हॉस्पिटलमध्ये भरत गेली. पण एप्रिलच्या एंडमध्ये म्हणजे ॲट द एंड ऑफ मंथ ऑफ एप्रिल अशी परिस्थिती झाली की सर्व हे जी काही यंत्रणा होती ती पूर्ण अपुरी पडायला लागली आणि पूर्ण पॅक होऊन गेली आणि लोकांना कुठेही जायला जागा नाही अशी परिस्थिती एप्रिल 2020च्या एंडला झाली. त्यावेळेलाच गव्हर्नमेंटनी हे होम क्वारंटाईन ही संकल्पना आणली आणि ज्या लोकांना जास्त आजार गंभीर स्वरूपाचा नाही आहे किंवा ज्या लोकांना घरी राहून बरं करता येण्यासारखी आहे त्यांना आपण होम क्वारंटाईन म्हणजे घरी त्यांनी राहायचं, सगळ्या नियमांचं पालन करायचं, त्यांनी स्वतःचा डॉक्टर म्हणूनच काम करायचं. म्हणजे त्यांनी स्वतःचे व्हायटल्स वगैरे सगळे चेक करायचे आणि घरच्या घरी ट्रीटमेंट डॉक्टरच्या सुपरविजन खाली घ्यायची. हा कन्सेप्ट त्यावेळेस आपण सुरुवातीपासूनच आणला होता. हो, हे जेव्हा क्वारंटाईन ही कन्सेप्ट खूप नंतर जेव्हा गव्हर्नमेंटनी ह्याला मान्यता दिली तेव्हापासूनच आम्ही ठरवलं की आम्हाला फ्युचर दिसत होतं की आपल्या इथं जेव्हा म्हणजे एवढी लोकसंख्या आहे, एवढे लोक जेव्हा आजारी पडणार आहेत, पॅन्डेमिक म्हटल्यानंतर खूप लोकसंख्या खूप हे सफर होणार आहे. त्यामुळं ह्या लोकसंख्येचा विचार केला तर आपण कितीही बेड्स निर्माण केले किंवा काही जरी झालं तरी आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना सेवा देणं हे देशाच्या दृष्टीनं अशक्य आहे. त्यामुळं काही जरी झालं तरी आपल्याला ही संकल्पना राबवावीच लागेल. म्हणून आम्ही पहिल्यापासूनच असं विचार केला की ह्या संकल्पनेनुसार आपण काम करायचं आहे. आणि आजाराचं जरी स्वरूप विचार केला तरी मला असं वाटतं की सर्वच्या सर्व लोकांना ॲडमिट होण्याची गरज नसते. म्हणजे हा आजार आणि एखादा फ्लूसारखाच आजार आहे, ह्याच्यामध्ये फक्त इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे, काही प्रमाणात मॉर्टॅलिटी पण जास्त आहे. पण कधी मॉर्टॅलिटी हा विचार जो आहे तो जर एखाद्या माणसाला आजार झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं गेलं नाही आणि आजार बळावला, त्याच्या रेस्पिरेशनमध्ये त्याची खूप इन्व्हॉल्वमेंट झाली, त्यानंतर मग मॉर्टॅलिटी वाढते. पण खरं तर अर्ली स्टेजमध्ये जर विचार केला, तुम्हाला जर त्याच्याकडे व्यवस्थित तुम्ही आजाराचं निदान योग्य केलं, त्याच्यावरती औषधं चालू केली ताबडतोब, तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आजार व्यवस्थितपणे बरा होईल किंवा बरा झालेला आहे. त्याप्रमाणे आम्ही
काय विचार केला त्यावेळेला दुसरं एक भीती लोकांच्या मनात काय होती की जेव्हा लोक डॉक्टरांकडे जायची कुठल्याही कामासाठी समजा, तर त्यांना असं वाटायचं की आपल्या शेजारी बसलेला म्हणजे जो काही रुग्ण आहे हा कदाचित करोना असेल, आणि तेव्हा करोनाची प्रचंड भीती लोकांमध्ये होती. खूप प्रचंड. तर हा जर करोनाचा रुग्ण असेल आणि मी तर करोना नाही आहे, त्यामुळं जर मी डॉक्टरकडं काही गोष्टीसाठी दाखवायला जरी गेलो तरी मला करोना होण्याची शक्यता आहे. इन्फेक्शन घेऊन घरी तर जाणार नाही ना. हां, अशी भीती होती. त्यामुळे आम्ही काय केलं की आम्ही इमर्जन्सीमध्ये पण लोकांनी हॉस्पिटलमध्ये यायचं टाळलं त्या काळामध्ये, बऱ्याच लोकांनी. नाही, पण त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही काय केलं की आम्ही आमचं क्लिनिक हे ओपन क्लिनिक म्हणून चालू केलं. तो ओपन क्लिनिक म्हणजे काय की हे सगळं जे काही क्लिनिक आहे हे आम्ही ओपन प्लॉटमध्ये एक शेडनेटमध्ये तयार केलं आणि तिथं आम्ही लोकांना चेक करायला सुरुवात केली. आमच्याकडं भरपूर जागा असल्यामुळं सगळ्या नियमांचं पालन करून डिस्टन्स ठेवून आम्ही लोकांना बसवायला चालू केलं आणि तिथंच आम्ही लोकांना चेक करायला चालू केलं. त्याच्यामुळे झालं काय की लोकांमध्ये जी काही भीती होती की मी डॉक्टरकडे गेल्यावरती मला दुसऱ्यांमुळं आजार होईल, ही एकतर कमी झाली. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी असं पण तुम्हाला बघायला मिळालं असेल अर्ली स्टेजमध्ये की जे ट्रीटिंग डॉक्टर आहेत किंवा ट्रीटिंग स्टाफ आहे हॉस्पिटलचा 30% पर्यंत स्टाफ पॉझिटिव्ह झालेला आहे. तर आम्हाला आज मला हे सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही 25,000पेक्षा जास्त रुग्ण चेक केलेले आहेत आणि स्वतःही चेक केलेले आहेत, तरी पण आमचा एकही माणूस पॉझिटिव्ह झाला नाही. खरंच खूप सकारात्मक गोष्ट आहे. म्हणजे ह्याचं कारण काय की जेव्हा तुम्ही ओपनमध्ये लोकांना भेटता, ओपनमध्ये रुग्ण चेक करता, तेव्हा रुग्णांपासून तुमच्याकडे येणारा प्रादुर्भाव आहे हा अत्यल्प कमी, ह्याचं म्हणजे ऑलमोस्ट निग्लिजिबल किंवा तुमच्याकडनं त्याला प्रसार होणार नाही. म्हणून आम्ही ही ओपन क्लिनिकची संकल्पना पहिल्यापासून चालू केली. ही संकल्पना तो जास्त प्रमाणात फैलावतो. म्हणजे जर आता आपण जे सिनेमागृह आहेत ती बंद केली किंवा मॉल्स बंद केले, ह्याचं कारणच हे आहे की जेव्हा अनेक माणसं बंद जागेमध्ये एकमेकाला भेटतात तेव्हा ह्याचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रसार हा होतोय. आणि जेव्हा तुम्ही ओपन स्पेसेसमध्ये हे काम करता, जेव्हा म्हटलं जातं की तुम्ही व्हेंटिलेटेड जागेत राहा, तुम्ही व्यवस्थित तिथं एरिएशन आहे का नाही हे बघा, ह्याचं कारणच असं आहे की जेव्हा तुम्ही व्हेंटिलेटेड एरिएटेड जागेत असाल तेव्हा होणारा प्रादुर्भाव हा अतिशय कमी असेल. तर त्यामुळं आमचं हे जे काही कन्सेप्ट आहे हे आम्ही जेव्हा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशनमध्ये आमचं प्रेझेंट केलं होतं तेव्हा आपल्या पालकमंत्री साहेबांनी आणि इतर लोकांनी हे ॲक्सेप्ट केलं होतं आणि गव्हर्नमेंटसाठी ही सूचना पण केली होती की हे ओपन क्लिनिक कन्सेप्ट हा या ट्रीटमेंटचा एक भाग असावा. म्हणजे सर्वांनीच हा जर हे केलं तर त्याच्यामध्ये होणारा प्रादुर्भाव म्हणजे आयदर डॉक्टरांना म्हणा किंवा पेशंट टू पेशंट जो ट्रान्समिशन आहे हा कमीत कमी होईल असं सिद्ध आहे. बरोबर. डॉक्टर, तसं पाहायला गेलं तर हा संक्रमित होणारा आजार आहे, त्यामुळे जेवढं आपण या आजारापासून आपण अंतर ठेवू शकतो, आपण लांब राहू शकतो, तेवढं आपण स्वतःला वाचवू शकतो. मात्र आपण दिवसाला अनेक पेशंट्स चेक करत होतात, 700 असतील, 1000 असतील. इतक्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस आपण रुग्णांशी बोलत होता, रुग्णांशी त्यांचे प्रश्न जाणून घेत होता, अशा वेळेस आपलं त्यावेळेसचं रुटीन हे कसं होतं? आपण दोघांनी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन नंतर करत होतात की स्वतःची काळजी आपण कशी घेत होतात? नाही, सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही आमचा जो काही PPE किट आहे तो PPE किट परिधान करूनच खाली जायचो. त्यानंतर आमचं म्हणजे ग्लव्ज असतील, समजा मास्क असेल किंवा आम्ही सॅनिटायझेशन करणं, म्हणजे काही पेशंट्स चेक झाल्यानंतर आम्ही अर्ध्या तासाने आम्ही सॅनिटायझरचे फवारे स्प्रे करत होतो सगळे पूर्ण एरियामध्ये. आणि तो एरिया सॅनिटाईज करणं, स्वतःला सॅनिटाईज ठेवणं हे आम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं हे आहे की जसं की ओपनमध्ये जर तुम्ही केलात तर त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. जसं की प्रादुर्भावासाठी तुम्ही ह्या काही सॅनिटायझेशन किंवा ओपन स्पेस वगैरे हे करतात, तितकंच महत्त्वाचं की तुम्ही स्वतःचं आरोग्य कसं मेंटेन करताय हे पण खूप महत्त्वाचं. म्हणजे काय की तुम्ही दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर डाएट आणि एक्सरसाइज हे महत्त्वाचं आहे. तर त्या वेळेला मी माझं रेग्युलर डाएटमध्ये असंही माझं प्रोटीन कंटेंट व्यवस्थित रेग्युलर प्रोटीन खाणं आहे. त्याचप्रमाणे रेग्युलर हायकिंगला जायचो किंवा अजूनही जातो आहे. रोजच्या रोज आम्ही डोंगर चढायला सकाळी जायचो आणि रोज ऑलमोस्ट रोज. हो. तर सायकलिंग करायचो, डोंगर चढायला जायचो की ज्याच्यामुळं आपला फिटनेस ही बेसिकली काय आहे की तुम्ही नुसतं सांगून उपयोग नाही आहे. तुम्हाला जेव्हा हे सगळं करायचं आहे, रोग काय तुम्हाला बघणार नाही की हा डॉक्टर आहे मला नाही जायचं ह्याच्याकडं, तर तुम्हाला तुमचा फिटनेस ठेवणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं आम्ही हे
म्हणजे म्हणजे तिथं सॅनिटायझेशनचं तर तत्त्व पाळलंच, पण काटेकोरपणे पाळलं होतं आम्ही सगळ्यांनीच, घरच्या पूर्ण फॅमिली मेंबर्सनी आमच्या. पण हे करणं हे पण तितकंच महत्त्वाचं होतं की स्वतःला फिटनेस ठेवणं हे प्रत्येकानेच करायला पाहिजे. आणि हे जर केलं तर मला असं वाटतं की त्याच्यातनं येणारा जो काही प्रादुर्भाव आहे आजाराचा तो बऱ्याच प्रमाणात तुम्ही टाळू शकता. डॉक्टर, आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो की फिटनेस जपली पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, त्यावेळेस 90% जवळपास 99% आपल्याला एक्सक्यूज असे येतात की वेळ नाही. आपण ज्या काळामध्ये कोविडच्या अशा मोठ्या काळामध्ये ज्यावेळेस लोकांपर्यंत ट्रीटमेंट देत होतात, अनेक पेशंट्स असतील त्यांना आज आपण पाहिलेलं आहे, अशा वेळेस नेमका आपल्याला आपली फिटनेसकडे बघण्याचा, आपल्या डाएटकडे बघण्याचा वेळ कुठे मिळत होता? हा वेळ आपण कुठल्या पद्धतीने मॅनेज केला? नाही, पण फिटनेससाठी आपल्याला वेगळा वेळ मुळीच लागत नाही. मला असं वाटतं की डाएटसाठी जर आपल्याला वेगळा लागतच नाही. डाएट जे आपण जे नॉर्मल खातोय, स्वयंपाक तर रोज बनतोच, म्हणजे इमर्जन्सी असो नसो स्वयंपाक तर रोजच्या रोज बरोबर. बनतो. फक्त तो कुठल्या पद्धतीने बनतो आणि त्यात तुम्ही कसे अल्टरेशन्स करत जाता हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स किंवा उसळी म्हणा, या पद्धतीचं हाय प्रोटीन डाएट, व्यवस्थित दही दूध ताक अशा पद्धतीचं जर जेवणामध्ये तुमच्याकडे चौफेर आहार जर असेल पूर्वजांनी घालून दिलेला, काही प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी खूप काही वेगळं करायची पण गरज नसते. म्हणजे रोजच आपल्याकडे या गोष्टी होतात, म्हणजे कमी तेलकट खाणं, कमी गोड खाणं, या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण आचरणात आणल्या तर मला वाटतं की वेगळं काही फार करावं लागत नाही किंवा त्यासाठी वेगळा वेळ नाही द्यावा लागत. डाएटचा वेळ वेगळा नाही. आणि दुसरी गोष्ट आम्ही काय पाळली होती की आमचं जे जेवणाची वेळ होती ही फिक्स होती की सकाळी 10 वाजताचं जेवण असायचं की जेव्हा ते जेवण करून आम्ही जायचो, आणि संध्याकाळचं जेवण हे 6 ते 7च्या दरम्यान असायचं की हे पण फिक्स होतं. कायमच आमचं असं हे असतं. नेहमी. तेव्हा तर आम्ही अगदी अतिशय कटाक्षाने या वेळा बरोबर. पाळल्या होत्या. आणि सकाळी उठल्या जर तुम्ही डोंगर चढायला गेला तर तो काही वेगळा वेळ लागत नाही तुम्हाला. 1 तासभर जाऊन डोंगर चढून यायचं, तर ह्याच्यासाठी काहीच वेगळं करायची गरज नाही. पण मग आता आपल्या नाशिकमध्ये तुम्ही नेमकं कुठे हायकिंगला जातात? नाशिकमध्ये मखमलाबाद जो एरिया आहे ना, मखमलाबाद माहिती असेल तुम्हाला, तर तिथं एक सुळा डोंगर म्हणून आहे की जो ॲडिक्वेटली उंच आहे आणि डिफिकल्ट पण आहे. म्हटलं तर चढायला खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे वरती जाऊन पूर्ण खाली यायला तुम्हाला 1 तासपेक्षा जास्त वेळ लागणार आहे आणि तुमचा सगळ्या प्रकारचा व्यायाम त्यात होतो आहे. तर आम्ही तिकडं, आणि तिथं अगदी निर्जन, म्हणजे ॲब्सोल्युटली निर्मनुष्य आहे. तिथले सगळे फक्त खालचे जे लोक Fresh शेतकरी, climate. फ्रेश क्लायमेट, क्लायमेट आणि असं पर्सनल प्रॉपर्टी असल्यासारखं ते आहे. म्हणजे तिथे काही 1-2-4 लोकांची जी स्वतःची शेतीवाडी आहे तेवढेच लोक, आणि त्याच्यानंतर डेड एंड. आणि डेड एंडच आहे. वा. आणि त्या ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आपण नंतर आपल्या क्लिनिकमध्ये येत होतात आणि मग पेशंट्स बघत. डायरेक्ट क्लिनिक आणि चालली ॲक्टिव्हिटी चालू झाली. वा. डॉक्टर, ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात पेशंट्स येत होते, खूप भीती होती त्यांच्या मनामध्ये, अशा वेळेस पेशंटला समुपदेशनाची फार गरज होती. ही भीती त्यांच्या मनातनं घालवणं खूप गरजेचं होतं. कारण सपोज एखादा रुग्ण बाधित असेल तर त्याच्या आजूबाजूच्या एरियातले शेजारी पाजारी असतील किंवा इतर लोकही त्यांच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी वागायला लागले होते. अशा वेळेस पेशंटचं समुपदेशन राखणं आणि ते करणं हे आपण कुठल्या पद्धतीने पाहिलं? सगळ्यात महत्त्वाचं की काय व्हायचं की लोक जर पॉझिटिव्ह आले आणि ते कुठं जर त्यांनी जर दाखवायला जायचं म्हणलं तर त्यांना खूप बॅरियर्स क्रॉस करून जावं लागायचं की हे एक इथं म्हणजे पॉझिटिव्ह झालात म्हणून तुम्ही असं करायचं, मग तसं करायचं. मग म्हणजे डॉक्टरनीसुद्धा बघायचं म्हटल्यानंतर ते खूप लांबून बघायचे. मध्ये मोठा कर्टन असायचा. ते कर्टननंतर ते स्वतःच सांगायचे डॉक्टरनी, म्हणजे चेक करायचं ते स्वतःनीच, त्याचं ब्लड प्रेशर घ्यायचं ते डॉक्टरना सांगायचं. तर आम्ही ही पद्धत कधीच केली नाही. मी माझ्याबद्दल कॉन्फिडंट होतो की मी स्वतः माझं आरोग्य व्यवस्थित राखेल. आणि मी जर माझं आयुष्य, म्हणजे त्याच्यासाठी आम्ही काय म्हणजे साध्या काय हे केलं असतील की आम्ही एक तर आमचा फिटनेस मेंटेन केला. त्याचप्रमाणे आम्ही झाल्या गार्गल्स करून टाकायचो. म्हणजे आम्ही पेशंट चेक करून आल्यानंतर आम्ही एक एरिया केला होता की जिथं आम्ही हे करायचं, गार्गलिंग करून टाकायचो. आणि आम्ही एक स्टीम एरिया केला होता की जिथं आम्ही स्टीम घ्यायचो. हे कसं आहे की आता हे जे जंतू आहेत हे जास्त करून ओरोफॅरेंजियल रूटनी तुमच्या शरीरामध्ये एंटर करतात. तर ते जेव्हा एंटर करतात तेव्हा दे रेस्ट ॲट दिस एरिया फॉर सम टाईम. तर त्यावेळेला तुम्ही जर असं आहे की तुम्ही जर स्टीम घेतली व्यवस्थित वेळेवर किंवा गार्गल्स केले तरी तुम्हाला त्याच्यातनं बऱ्यापैकी हे होऊ शकतं. तर आम्ही ते करायचो. आमचं सॅनिटायझेशन, हँड्सचं सॅनिटायझेशन आहे ते व्यवस्थित ठेवायचो.
आणि म्हणजे सगळं झाल्यानंतर म्हणजे बाथ टॉयलेट्स हे ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित हे केल्या तर ओरोफिकल रूटनीच हा जास्तीत जास्त पसरला जातो आहे. तर त्यामध्ये आपण आपली स्वतःची काळजी घेतली तर आपण व्यवस्थित राहतो आहे. आणि जेव्हा लोकांना कळायचं की हे डॉक्टर आहेत आणि हे रोज एवढे पेशंट तपासत आहेत आणि हे इझिली आमच्यामध्ये मिक्स होत आहेत, तर हे जेव्हा त्यांना कळायचं तेव्हा त्यांच्यातली भीती आपोआपच कमी होती. तुम्ही जसं म्हणताय आता तुम्ही काय केलं तर लोकांची भीती घालवण्यासाठी दॅट वॉज इनफ. म्हणजे ते लोक घरी जाऊन सांगायचे की अरे आमच्या डॉक्टरांकडे आम्ही गेलो, आम्हाला काहीच नाही. म्हणजे इट वॉज सो इझी की म्हणजे आम्ही तिथं गेलो, आम्हाला सगळं हे डॉक्टरांनी स्वतः चेक केलं. आम्हाला काही काही वेळेला फोन यायचे की तुमचे डॉक्टर स्वतः चेक करतात का, तरच आम्ही येणार. मला तर पहिल्यांदा कळायचं नाही स्वतः चेक करतात का म्हणजे काय. मी म्हणलं की डॉक्टरचं कामच आहे चेक करणं, तर स्वतः चेक करत असतील तरच आम्ही येऊ. मग आम्ही सांगितलं त्या लोकांनी की आमचे डॉक्टर स्वतः चेक करतात बाबा. मी असं कधीच केलं नाही की बाबा पेशंट चेक केला नाही, असं केलीच नाही. माझ्या मनात एक होतं की मी MBBS झालो तर मी एक ओथ घेतली होती ज्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की मी लोकांचं सेवा करेन आणि लोकांचा कुठल्याही म्हणजे जे त्यांना जर मेडिकल त्रास झाला तर त्याच्यामध्ये काम करणं ही माझी जबाबदारी असेल, त्यांच्यामध्ये त्यांना योग्य सेवा पुरवणं ही माझी जबाबदारी असेल. आणि ज्या वेळेला हा पॅन्डेमिक आला त्यावेळेला मी माझ्या स्वतःच्या मनाशी विचार केला की यार आपण जर ॲज अ डॉक्टर ह्याच्यातनं पळ काढायचा प्रयत्न केला तर ती आपल्या ओथशी प्रामाणिकता होणार नाही. वी आर लॅकिंग ॲट अवर एम कुठंतरी. तर त्यामुळे मी ठरवलं की जर देशावरच्या सैनिकांनी असं ठरवलं की युद्धाच्या वेळेला मी मागं येईन तर सगळे लोक त्यांना हे नाही करणार किंवा हे कुठल्याच कंट्रीला ॲक्सेप्टेड होणार नाही. त्याप्रमाणे मी ठरवलं होतं की काही जरी झालं तरी याच्यातनं जरी मृत्यू आला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. जे काय होईल ते आपण ॲक्सेप्ट करायचं. ते होऊ नये म्हणून जे काय करायचं ते मी केलेलं आहे. ते होऊ नये म्हणून माझ्यासाठी मी जे काय करायचं मी त्याची योग्य काळजी घेतली. पण समजा तर त्याला काही इलाज नाही की इट इज पार्ट ऑफ द प्रोफेशन. आणि आपण जे काही स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये फार तर लोक म्हणले असतील की हे सामोरं जाताना डॉक्टरांना असं झालं, ठीक आहे, पण दॅट वॉज ॲक्सेप्टेबल अँड दॅट इज ॲक्सेप्टेबल टू मी राईट नाव ऑल्सो. तर त्यामुळे तो विषय माझ्या मनात कधीच नव्हता की हे झाल्यानंतर काय करायचं किंवा हे याच्यासाठी आपण हे करायचं का ते करायचं का, कधीच नाही. मी कुठल्याही पेशंटला 100% स्वतः चेक केलं, स्वतः हात लावला आणि इतक्या सगळ्या लोकांना मी स्वतःच टेतो लावून चेक केलेलं आहे. डॉक्टर, तसं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने कोरोना योद्धाची व्याख्या जी आहे ती आज एकंदरीत आपल्या एक्सपिरियन्सने आज आम्हाला ती पूर्ण झालेली अशी दिसते. माझा पुढचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस पहिली लाट आपली ओसरत चालली होती आणि दुसरी लाट येत होती, दुसऱ्या लाटेचं स्वरूप आणि त्याचा जो परिणाम होता हा खूप भयावह होता, तो मोठ्या स्वरूपाचा होता. अशा वेळेस रेमडेसिवीर इंजेक्शन असेल त्याचं एक वेगळंच आवश्यकता मोठ्या प्रमाणात रुग्णांसाठी हवी होती. अशा वेळेस नेमकं ह्या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण आपण कुठल्या पद्धतीने केलं? आता खरं जर म्हटलं तर रेमडेसिवीरबद्दल बोलण्यामध्ये मी थोडा कॉन्ट्रोवर्शियल असेल किंवा माझं हे पण नाही आहे, तो एरिया पण नाही आहे, कारण मी कुठल्याच एकाही पेशंटला रेमडेसिवीर वापरलेलं नाही. कारण रेमडेसिवीर जनरली ऍडमिट करून देण्याची गोष्ट आहे आणि आम्ही सगळे पेशंट हे ओपीडी बेसिसवर ट्रीट केले, त्यामुळे आमच्याकडनं रेमडेसिवीर देण्याचा प्रश्न चालू. आम्ही लोकांना रेमडेसिवीर लागू नये म्हणून प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे जे काही लोक आमच्याकडे आलेले आहेत या लोकांना कुठल्याच माणसाला रेमडेसिवीर म्हणजे शक्यतो गरज लागली नसेल. समजा एखादा पेशंट कधी सिरियस झाला तर त्याला लागली पण असेल. मी असं म्हणत नाही की 100% सगळ्यांना होऊ शकत नाही, पण वी हॅव ट्राईड अवर लेवल बेस्ट की या लोकांना घरी राहूनच ट्रीटमेंट करता येईल, ते घरी राहून बरे होतील, त्यांना रेमडेसिवीर किंवा त्याच्या पुढची ट्रीटमेंट जी काय आहे ती लागू नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. म्हणजे खरं तर त्या काळामध्ये अनेक मीडियाच्या माध्यमातून असतील की त्या इंजेक्शनची किती कमतरता आहे आणि त्याची किती गरज आहे हे खूप अनेक विविध माध्यमातून ते भासत होतं. मात्र गरज अशी होती की सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला सिम्पटम्स कमी असतील त्याच वेळेला जर आपण त्याच्यावरती काम केलं तर त्यातनं आपण खूप योग्य पद्धतीने आणि लवकरात लवकर त्यातनं बाहेर पडू शकतो. हाच त्यातनं अर्थ काढावा असं वाटतं. मला असं वाटतं की आता बेसिकली आमचं हे जे काही आम्ही स्वतःही शिकत गेलो, प्रत्येक वेळेला आम्ही शिकत गेलो. म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही जी काही इन्व्हेस्टिगेशन सुरुवातीला करायचो तेव्हा खूप म्हणजे यांनी सांगितलं होतं की म्हणजे ही करा ती करा, पण आमच्या प्रयोगातनं किंवा आमच्या ऑब्झर्वेशनमधून आम्हाला लक्षात आलं की CBC CRP आम्ही काय विचार केला की भारत हा गरीब देश आहे. आपल्या ज्या काही आत्ता ऑलरेडी लोकांचे उद्योगधंदे बंद आहेत आणि ह्याच्यामध्ये लोकांना हा आजार झाला आहे, हा आगंतुक आजार झालेला आहे, लोकांना नको आहे पण तरीसुद्धा झाला आहे, आता काही इलाज नाही आहे. तर अशा वेळेला आपण ह्यांना कमीत कमी ट्रीटमेंट कमीत कमी कॉस्टमध्ये कशी करता येईल ह्याच्यासाठी आम्ही खूप जागरूक होतो.
आणि त्याच्यासाठी आम्ही जेव्हा ही सगळी इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे करत होतो सुरुवातीला, तेव्हा या इन्व्हेस्टिगेशनची कॉस्ट वॉज ऑलमोस्ट 10,000 रुपीज फॉर द फर्स्ट विजिट, कॉस्ट 10,000. मी म्हटल्यावर की 10,000 इज समथिंग क्रेझी आपल्या इथल्या साध्या म्हणजे. आणि एक लक्षात ठेवा की हा एका वेळेला अनेक लोकांना आजार पसरणार आहे. म्हणजे आता तुम्ही बघितलं एकाच असेल घरातले 10-15 एकाच घरातला लोकं आजारी झाले होते त्यावेळेला. आता 10 लोक जर एका घरातले झाले तर 10,000 गुणले 10 म्हणजे त्यांचे 1,00,000 रुपये ही फर्स्ट डेची फक्त म्हणजे डायग्नोसिससाठी फक्त हे. तर त्या मी असा विचार केला की ह्याच्यासाठी आपण कमीत कमी काय करू. तर त्यावेळेला आम्ही CBC आणि CRP म्हणजे हे डे 1 पासून मी अंगीकारलं आहे. म्हणजे गेल्या फक्त पहिल्या महिन्यात आम्ही थोडंसं त्याच्यावरती हे करून सिद्ध केलं, पण पहिल्या महिन्यापासून आम्ही फक्त CBC, CRP आणि एक्सरे चेस्ट याच तपासण्या केल्या. या तपासण्या अतिशय कमी खर्चात इझिली अवेलेबल आहेत. याच्यासाठी पेशंटला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही आहे आणि कमी खर्चामध्ये आम्ही जास्त योग्य प्रकारे निदान त्यांचं करू शकलो आणि त्या निदानामुळं मला असं वाटतं की कमी खर्चात लोकांना आम्ही बरं करू शकलो. डॉक्टर साहेब, ज्या वेळेला पहिली लाट असो, दुसरी लाट असो, अनेक रुग्ण आपल्याकडे येत होते, त्यांना दिलासा देण्याचं काम आपण करत होता. एक असा वेगळा अनुभव, जो अनुभव आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देऊन गेला आणि त्यातनं आपल्याला खरंच कळालं की आपण डॉक्टर आहोत आणि आपण आपलं जे कर्तव्य करतो आहे हे आपलं भाग्य आहे. असा एखादा वेगळा अनुभव आपला असेल किंवा मॅडमचा असेल, तो अनुभव आज आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला नक्की आवडेल. असा एक नाही, आमच्याकडं रोज असे अनंत अनुभव व्हायचे आणि त्याच्यामुळेच आम्ही खरं तर हे आमचं जे काही व्रत होतं हे आम्ही पुढंपर्यंत चालवू शकलो. अनुभव म्हणजे आमच्याकडे आता ॲक्च्युली वी हॅव द व्हिडिओज ऑफ दिस की जे आम्ही तुम्हाला प्रेझेंट, आणि तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले तर तुम्ही म्हणजे बेसिकली कसं आहे की अनेक माणसं ऑक्सिजन सिलेंडर लावून, ऑक्सिजन सिलेंडर म्हणजे गाडीमध्ये लावून त्याच्यामध्ये त्यांचं जनरेटरची सोय असायची, त्यांच्यामध्ये इन्व्हर्टरची सोय असायची, त्याच्यामध्ये ऑक्सिजन म्हणजे सिलेंडर वेगळा, त्याच्यानंतर ऑक्सिजन तयार करणारं मशीन वेगळं, त्याचं हे वेगळं, असं सगळं करून ते आमच्याकडे यायचे. त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन अगदी कमी असायचं. म्हणजे दिवसातनं मी कमीत कमी 8 ते 10 ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन पेशंट चेक केलेले आहेत रोज. आणि हे कोण पेशंट असायचे की ज्यांना स्वतःचा श्वास व्यवस्थितपणे घेता येत नाही आहे, जे पूर्णपणे ऑक्सिजनवरती डिपेंडंट आहेत. अशा पेशंटला आम्ही म्हणजे तिथं जाऊन ट्रीटमेंट दिले. तर ज्या लोकांना डायबिटीस खूप जास्त आहे, ज्या लोकांना इन्फेक्शन आहे, अशा लोकांना आम्ही जाऊन ट्रीटमेंट दिली आणि ते लोक बरे होऊन जेव्हा आमच्याकडे चालत काही काही लोकांना 2-3 ऍडमिट होण्याची गरज होती, पण त्यावेळेची परिस्थिती अशी होती की लोकांना हॉस्पिटलमध्ये जागाच मिळत नव्हती. अशा वेळेला आपण पेशंटला असंच सोडून देऊ शकत नव्हतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ट्रीटमेंट डेव्हलप केली की बाबा पेशंटला घरच्या घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देऊन त्यांना ते कसं हाताळायचं, त्याच्यानंतर त्यांचे कुठले पॅरामीटर्स कधी बघायचे आणि कधी परत जास्त त्रास झाला तर आमच्याकडे पुन्हा ताबडतोब घेऊन यायचं, हे सगळ्या नातेवाईकांना सूचना सगळ्यांना व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं होतं. आणि त्या पद्धतीने त्यांनी ते घरी लोकांनी पण त्यांच्या सगळ्या सूचनांचं पालन करून नातेवाईकांची केअर केली आणि खूप सारे पेशंट त्याच्यातनं बरे झाले. म्हणजे जेव्हा ते अक्षरशः पाया पडायला यायचे की असं म्हणजे आमच्याही डोळ्यात पाणी यायचं की नाही असं हे, जेव्हा आपल्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती आपल्याला नमस्कार करते तर म्हणजे असं भरून यायचं की नाही आपण घेतलेल्या शिक्षणाचा आपला काहीतरी उपयोग झालेला आहे असा. म्हणजे 104 वर्षाची आजी पण व्यवस्थितपणे बरी झालेली आहे. खरंच पुण्याचं काम आपल्याकडनं होत होतं. म्हणजे आमच्याकडनं असं झालेलं आहे की ज्यांचा स्कोअर 25 आहे, ज्यांना दुसऱ्या म्हणजे काही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, त्याच्यानंतर मग ते त्यांना आता घरी जायला सांगितलं, ते आले, त्यांना आम्ही ट्रीटमेंट दिली, ते पण बरोबर म्हणजे व्यवस्थित झाले. अशी काही उदाहरणं आहेत. आणि आम्ही म्हणजे नुसतं बोलतो असं नाही, वी हॅव द एक्झाम्पल्स अँड वी हॅव द एव्हिडन्स. लोकांनी फेसबुकवरती खूप साऱ्या प्रतिक्रिया केलेल्या आहेत की त्यांची काय परिस्थिती होती, हाऊ देवर दॅट टाईम, आणि ते कसे झाले आणि कसे हाऊ दे हॅव कम आउट. आणि मला वाटतं की ह्या सर्व परिस्थितीमध्ये भारत हा अतिशय महान देश आहे, कारण आपल्या इथं लोकांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी जी काही प्रकारची शुश्रूषा त्यांची केली ना, दॅट इज जस्ट अनइमॅजिनेबल. म्हणजे हे कुठल्याच देशात घडू शकत नाही की तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी किंवा तुमच्या भाऊ बहिणींसाठी या लेवलला जाऊन त्यांची शुश्रूषा करणं. त्यांचा जीव पण त्यांनी धोक्यात घातला होता, कारण आज अशी परिस्थिती होती की लोक हात लावायला तयार नव्हते.
सी तुम्ही पॉझिटिव्ह म्हणल्यावर कोणी हात लावत नव्हतं, पण ह्या लोकांनी त्यांना घरी ठेवून त्यांच्यासाठी ते त्या प्रकारचं ऑक्सिजन सॅच्युरेशन तयार करणं, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स घेणं, ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हते, अशा परिस्थितीत ऑक्सिजन सिलेंडर मिळवणं, त्यांची पूर्ण म्हणजे देखभाल घेणं, त्यांना त्यांचं खाणं पिणं मेंटेन करणं, त्यांना डॉक्टरकडं स्पॉन्जिंग, सगळ्याच गोष्टी होत्या की ज्या बेडवरती कराव्या लागत होत्या. म्हणजे नुसतंच ते नव्हतं आणि या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही अनेक लोकं ही पॉझिटिव्ह गोष्ट होण्याची टाळतात. शक्यता म्हणजे मला असं वाटतं की जर तुम्ही म्हणाल की मी लोकांना होम क्वारंटाईननी बरं केलं, तर ही वस्तुस्थिती नाही आहे. खरं जर त्यांचे जे रिलेटिव्ज ज्यांनी ह्याची काळजी केली ना, त्या लोकांनी खरं यांना बरं केलेलं आहे. आम्ही फक्त त्यांना गाईड केलं, आम्ही त्यांना बरं नाही केलं. त्यांना बरं केलं हे त्यांच्या रिलेटिव्हजनी, आणि हे अशा टाईपचे रिलेटिव्ह मिळणं हे फक्त भारतामध्ये शक्य आहे. जागून लोकांनी की त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होऊ नये, दर तासाला त्यांचं पल्स ऑक्सिमीटरवरती ऑक्सिजन आणि हार्ट रेटची मोजणी करून त्यांनी त्यांचा तो चार्ट होता तो मेंटेन करून ते आम्हाला व्हॉट्सअप करायचे की सर हे कालच्या 24 तासातलं रिडिंग्स हे असे आहेत, आता आम्ही काय करायचं. असं म्हणजे इतकी काळजी कोणीच नाही घेऊ शकत. असं हॉस्पिटलमध्ये तर शक्यच होत नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये एवढी ऊर्जा आहे की त्याचं फक्त चॅनलायझेशन व्यवस्थित होत नाही. पण तुम्ही मला सांगा की आज कुठल्याही कंट्रीमध्ये हे शक्य नाही आहे की तुमची इतक्या प्रकारच्या म्हणजे सिरियस आजारामध्ये जेव्हा तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन खूप कमी आहे, तुमचा स्कोअर खूप जास्त आहे, तेव्हा तुम्ही घरी राहून बरे होत आहे, हे शक्यच नाही आहे. बऱ्याच वेळेला पेशंटना खोकल्याची उबळ येत असे किंवा हे म्हणजे या ह्याच्यामुळे तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह होणार आहात, म्हणजे तुमचा स्वतःचा जीव तुम्ही धोक्यात घालताय हे जेव्हा तुम्हाला माहिती असतं तरी पण लोकांनी पूर्णपणे लोकांची काळजी घेतलेली आहे आपल्या आप्तांची. अतिशय म्हणजे नाही, हे सकारात्मक वातावरणच आपण म्हणूया की त्या पहिल्या लाट ओसरण्यासाठी कारणीभूत असावं, दुसरी लाट ओसरण्यासाठी कारणीभूत असावं, 100% हेच आपल्याला म्हणावं लागेल. कारण परिवाराची साथ पेशंटला खूप महत्त्वाची असते. मुळात पेशंट माइंडनी बरा होत असतो, त्याला तो सकारात्मक वातावरण मिळाल्यानंतर त्याला अजून एक ऊर्जा मिळते. त्यामुळे सगळ्या फॅमिलीला एकत्र आणण्याचं काम करोनाने केलं असं म्हणावं ती लागेल. एक सकारात्मक बाजू म्हणून आपल्याला बघता. अगदी बरोबर आहे. डॉक्टर, ज्या वेळेला आपण अनेक रुग्ण चेक करत होतात, कोविडचे रुग्णांचं प्रमाण खूप होतं, अशा वेळेस इतर आजारांसाठी सुद्धा रुग्ण आपल्याकडे येत होते का? त्यांना नेमकं कुठल्या पद्धतीचा दिलासा आपण दिला? कारण इतक्या मोठ्या प्रमाणात जर कोविड पेशंट्स आपल्याकडे येत होते, त्यांना आपण एवढ्या सगळ्या काय म्हणू की इतकी सगळी काळजी घेऊन, आपण स्वतःची काळजी घेऊन आपण त्यांना ट्रीट करत होता. मात्र अशा वेळेस इतर आजारांशी जे काही रुग्ण होते ते सुद्धा आपल्याकडे येत असतील, नेमकं त्यांना कुठल्या प्रकारचा दिलासा आपण दिला? खरं जर सांगायचं ना की आम्ही हे दोन्ही सेक्शन्स पूर्णपणे वेगळे ठेवले होते, आणि दॅट वॉज द सक्सेस स्टोरी ऑफ आवर्स. म्हणजे हे जे काही कोविडचे रुग्ण होते हे पूर्णपणे ओपन प्लॉटमध्ये बाहेरच्या जागेत चेक व्हायचे, त्यामुळं त्यांचा काही प्रादुर्भाव हा आतील जे रुग्ण होते, सी बेसिकली त्यावेळेला रुग्णसंख्या थोडी कमी झाली होती. म्हणजे ओ पी डीला जे लोक यायचे त्यांची संख्या म्हणजे जसं की ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, एकतर शक्यतो पेशंट टाळायचे की बाबा आता एवढी लोक कोविडने आजारी आहेत तर उगाच चवच आपण ओपीडीत जायची गरज नाही, संक्रमण नको करायचं. हां, त्यामुळं अगदी जे जास्त सिरियस लोक आहेत तेच जास्त करून यायचे. पण आमचं त्यांच्यावरचं लक्ष कमी नव्हतं. आम्ही सायमल्टेनियसली त्यांची ओ पी डी वेगळी चालवत होतो. ऑफकोर्स ती कमी होती, नॉर्मलपेक्षा फारच कमी होती, कमी लोकांना अपॉइंटमेंट द्यायच्या किंवा लोकही कमी यायची त्यावेळेला. तर त्यांना आत हॉस्पिटलमध्ये होतं आणि बाहेरच्या बाजूला हे जे काही कोविड लोक होते यांना आम्ही बघायचो. आमचा स्टाफ पूर्णपणे वेगळा होता. म्हणजे कोविडचा स्टाफ आम्ही वेगळा तयार केला होता, वेगळा लावला होता, आणि तो स्टाफ फक्त कोविडचंच चेक करायचा, आणि नॉन कोविड जे स्टाफ आहे तो वेगळा होता. त्यामुळे ह्यांची सांगड घालण्यासाठी आम्हाला काही फारसा त्रास नाही झाला, कारण कोविड वॉज टोटली डिफरंट एरिया आणि नॉन कोविड वॉज टोटली डिफरंट एरिया. डॉक्टर, आता तिसरी लाट येऊ पाहते आहे. जनरली असं म्हणताय की लहान मुलांसाठी ती लाट जास्त परिणामकारक असू शकते, आणि डेल्टा व्हेरियंट व्हायरस हा ज्या पद्धतीने आता आलेला आहे त्याचं अजूनही रिसर्च चालू आहे. नेमकी लहान मुलांचा हा धोका डेल्टा व्हेरियंटचा इतर पूर्ण समाजाला जो काही वेगळा प्रादुर्भाव होतोय याकडे आत्ता आपण कसं पाहताय? खरं तर कसं आहे की डेल्टा व्हेरियंट जो काही आहे तर तो आता तरी असा आहे की व्हेरियंट म्हणजे काय आहे की
इट हॅज जस्ट चेंज्ड की त्याची जी संक्रमण करण्याची कॅपॅसिटी आहे, म्हणजे दुसऱ्याला आजार निर्माण करणे ती वाढती आहे, पण बेसिक जो काही व्हायरस आहे तो सेम आहे. परिणाम त्याच्यामुळे तोच आहे. परिणाम तोच आहे. बेसिक स्ट्रक्चर त्यांनी बदललेलं नाही. त्याच्यामुळे ज्या काही औषधाला तो रिस्पॉन्स करतोय त्याच औषधाला तो रिस्पॉन्स करतोय. ओन्ली त्याची जी काही संक्रमण क्षमता आहे ती जास्त आहे. तर त्यामुळं आपल्याला असं बेसिकली तुम्हाला काय डेल्टा प्लस काय किंवा काय जोपर्यंत तो त्याचं स्ट्रक्चर बदलत नाही आहे किंवा त्याच्या म्हणजे हे बदलत नाही आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्यासाठी घाबरण्याचं कुठलाही आजार झाला तर आपल्याला जी काही काळजी घ्यायची ती घ्यायची आहे. प्लस झाला किंवा जास्त संक्रमण करणारा झाला तर आपल्याला हा आजार जास्त लोकांपर्यंत संक्रमित होईल, तर त्यामुळं तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. पण आजाराचं स्वरूप जे आहे ते मोर ऑर लेस सेम आहे. त्याचं जे काही ट्रीटमेंट आहे ती पण सारखी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये फारसं आपण काही घाबरण्याचं किंवा त्याच्यासाठी विचार करण्याचं कारण नाही. दुसरं म्हणजे तुम्ही जे विचारलं की लहान मुलांमध्ये, तर मला असं वाटतं की मी काही खूप मोठा ह्याच्यातला अभ्यासू माणूस नाही आहे की बाबा हे लहान मुलांमधलं मी काय हे सांगू शकतो, कारण मी जे काय बघितलं ते ॲडल्ट्स पाहिलेत एकतर. पण जे काही ओव्हरऑल ऑब्झर्वेशन मला या 1.5 वर्षामध्ये वाटतं त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तरी असं झालं आहे की लहान मुलं ही मेनली वेक्टर्स आहेत, म्हणजे दे आर द कॅरियर्स बेसिकली, आणि दे आर कॅरियर्स आणि त्यांच्यामुळं आजार दुसऱ्यांना पसरतो आहे. कावासाकीसारखी काही एक स्पेसिफिक गोष्टी आहेत की ज्या ह्या लहान मुलांना त्रास देत आहेत किंवा लहान मुलांमध्ये पण आम्ही काही बघितल्या आहेत. पण जनरली ह्यांची जी काही इम्युनिटी आहे ह्या आजारासाठी व्यवस्थित आहे आणि यांना खूपसा जास्त त्रास पर से आजारामुळं होताना आत्ता तरी दिसलेलं नाही आहे. त्यामुळं मला स्वतःला विचाराल की हे काय होईल, तर मला असं वाटतं की मोर ऑर लेस असंच चित्र पुढच्या वेळेला पण असेल की या लोकांना खूप जास्त त्रास होणार नाही, कदाचित ते कॅरियर्स असतील आणि जो काही त्रास होईल तो साधारण 20 ते 35 या वयोगटातल्या लोकांसाठी जास्त त्रास होऊ शकतो कदाचित. आणि इतर देशांचा जर अभ्यास केला की जिथं ऑलमोस्ट ब्रिटनमध्ये 75% वॅक्सिनेशन झालं असताना ज्या वेळेला लॉकडाऊन कमी झाला त्यावेळेला त्यांच्या इथं येणारी संख्या वाढलेली आहे. तर त्यामुळं आपल्या इथं जर विचार केला की आपला लॉकडाऊनचा जर हे कमी झाला तर आपल्या इथं संख्या ही वाढेल असं आपलं मत आहे आणि मला असं वाटतं की ते सिद्ध असेल. कदाचित आत्ता जेवढ्या प्रमाणात लोक निर्माण झाली तर जर डेल्टा प्लस आला आणि जर त्याची इन्फेक्टिव्हिटी खूपच जास्त असेल तर कदाचित अशी मोठी लाट येऊ शकते. पण अदरवाईज मला असं वाटतं की एवढी मोठी लाट कदाचित अपेक्षित नाही आहे, पण डेफिनेटली लाट अपेक्षित आहे, पण ती कदाचित एवढी मोठी येणार नाही. त्याचप्रमाणे आता लोकांना एक्झॅक्ट कळलेलं आहे की काय करायला पाहिजे. म्हणजे आजार झाल्यानंतर दुसऱ्यांदा काय दुसऱ्या लाटेच्या वेळेला लोक एवढीशे काय झालं की लाट ओसरल्यानंतर बऱ्याचशा लोकांना वाटलं की आता हा येणारच नाही. बरोबर. त्यामुळे लोक प्रिपेअर्ड नव्हते आणि ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर्स तयार केले होते ते पण बरेचसे बंद केले होते, ते पण सगळे काढून टाकले होते. त्यामुळं सडनली आलेला एवढा मोठा जो लाट आहे हा डेफिनेटली इट वॉज अ म्हणजे अनइमॅजिनेबल थिंग फॉर एव्हरीबडी आणि त्याच्यामुळं त्रास जास्त झाला. याच्यामध्ये मला सगळ्या लोकांसाठी एक नक्की सांगावंसं वाटतं की जे काय आम्ही ऑब्झर्वेशन केलं आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन थेरपी हॅज रिअली रिव्होल्युशनाइज द होल थिंग. आणि इवन टास्क फोर्सनी पण सांगितलं आहे की ऑक्सिजन वापरा, आम्ही पण ऑक्सिजन वापरला. तर घरी ऑक्सिजन वापरल्यानंतर ह्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी खूप कमी येते आहे आणि ज्या लोकांना घरी ऑक्सिजन वापरला आहे त्यांचं जसं मी म्हणलं की आम्ही 2 वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम केलं आणि त्या वेगवेगळ्या संस्थांकडं त्यांचे रजिस्टर्ड लोक वेगळे आहेत की त्यांच्याकडं त्यांचे 250 लोक जे ऑफकोर्स मीच पाठवले असेल समजा, पण ते रेकॉर्ड त्यांच्याकडं आहे. तर त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट दिसतं आहे की ज्यांचं सॅच्युएशन थोडं बॉर्डरलाईन आहे अशामध्ये पण मॉर्टॅलिटी जर त्यांनी व्यवस्थित औषधं घेतली असतील, जर सगळं पालन केलं असेल तर त्यांच्यामध्ये जास्त मॉर्टॅलिटी झाली नाही. म्हणजे जर ऑक्सिजनचा सुद्धा योग्य वापर पहिल्यांदाच झाला आजारामध्ये तर आपल्याला मॉर्टॅलिटी खूप कमी पाहायला मिळेल. आणि दुसरं म्हणजे ज्या लोकांनी थोडेसे सिम्पटम्स आल्यानंतर त्याच्याकडं प्रॉम्प्टली लक्ष दिलं त्यांच्याकडे पण आजार जास्त वाढलेले नाही. म्हणजे त्यांनी जर म्हणजे सिरियस कोण झाले आहेत की ज्या लोकांनी आजाराकडे लक्ष दिलं नाही, आजाराचे सिम्पटम्स अनेक दिवस अंगावर काढले, त्या लोकांना सिरियस झाले. शिफ्ट करावं. त्यानंतर आणखीन एक गोष्ट की जी मला आपल्या सर्व सोसायटीसाठी मुद्दामून सांगावीशी वाटते की तो म्हणजे सिटी स्कॅन स्कोअर. लोकांचं काय आहे की एव्हरीथिंग वॉज बेस्ड ऑन सिटी स्कॅन स्कोअर. तुम्हालाही कदाचित माहिती असेल की तुम्हाला कोणी ओळखीचं लोक भेटलं किती स्कोअर आहे, स्कोअर काय, आणि त्या स्कोअरवरनं डिसाईड व्हायचं की त्या माणसाचं काय होणार. पण मला इथं सांगावं असं वाटतं की आम्ही जे काय बघितलं त्या ऑब्झर्वेशननुसार असं आहे की स्कोअर शुड नॉट बी रेड ॲज अ स्कोअर.
म्हणजे स्कोअर हा कोणत्या दिवशीचा आहे, म्हणजे तुम्हाला आजार झाल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा 12 स्कोअर आहे, चौथ्या दिवशीचा 12 स्कोअर आहे का 12व्या दिवशीचा 12 स्कोअर आहे. डे इज इम्पॉर्टंट. Day, see, Number of days no, I'm telling you, not only day of the disease, but the day of the disease is very very important. आपल्या इथल्याच काही मोठे मोठे कमिशनर्स आहेत किंवा पोलीसचे काही अधिकारी आहेत की ज्यांचा स्कोअर 12, 14 होता आणि ज्यांना मी ऑथेंटिकली सांगितलं की तुम्ही घरी राहून बरे होऊ शकता, तुम्हाला ॲडमिट व्हायचं तर ॲडमिट पण व्हा, पण ते बरे झाले. कारण मला माहीत होतं की त्यांचा 12व्या दिवसाचा 12 स्कोअर आहे, तर त्यांना 100% ॲडमिशनची गरज नाही. आता आजार ऑलमोस्ट संपलेला आहे. आणि नुसता स्कोअर इम्पॉर्टंट नाही, तर त्याच्यामध्ये व्हायटल्स काय आहेत. व्हायटल्स म्हणजे काय की पेशंटचं टेम्परेचर काय आहे, पेशंटचं ब्लड प्रेशर काय आहे, पेशंटचं पल्स काय आहे, आणि पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन काय आहे, आणि रेस्पिरेशन काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत की जर पेशंटचे व्हायटल्स व्यवस्थित असतील, म्हणजे त्यातल्या त्यात म्हणजे प्रत्येकाच्यासाठी बोलायचं झालं तर पेशंटला टेम्परेचर नाही आहे, म्हणजे पेशंटला ताप येत नाही आहे, पेशंटचं पल्स हा 120च्या पेक्षा कमी आहे, पेशंटचं रेस्पिरेशन हे 24पेक्षा कमी आहे, म्हणजे 18 ते 20च्या दरम्यान आहे, आणि पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन व्यवस्थित आहे, तर अशा वेळेला त्यांची मॉर्टॅलिटी होण्याची शक्यता कमी असते. आणि त्याचप्रमाणे त्यांचे बायोकेमिकल्स, आणि बायोकेमिकल्समध्ये आम्ही फक्त CBC CRP बघितलेलं आहे. तर CBC CRP म्हणजे CRPची आज 22 व्हॅल्यू आहे, उद्या ती 24 आहे, आणि नंतर ती 72 झाली समजा, तर दॅट हॅज गॉट अ प्रॉग्नॉस्टिक व्हॅल्यू. म्हणजे आम्ही CRP जे वापरलं हे डायग्नोसिससाठी नाही वापरलं, तर प्रॉग्नॉस्टिकेशनसाठी वापरलं, म्हणजे आजार काय वाढतोय किंवा कमी होतोय बरोबर हे बघण्यासाठी CRPचा. म्हणजे एक CRP करून चालणार नाही. लोकांना काय वाटतं की CRP वाढला, आता सुद्धा लोक येतात आता की अरे आमचं CRP 25 झालं आहे, मग काय ॲडमिट करायचं का, मग काय ट्रीटमेंट चालू करायची का. CRP इज नॉट अ डायग्नॉस्टिक टेस्ट फॉर कोविड. CRP हे कोणत्याही आजारात वाढू शकतं, तसं कोविडमध्ये पण वाढतं. कोविडमध्ये आम्ही जो तो वापर केला, जर ते वाढलं तर ते त्रासदायक आहे. आम्ही जे कमी कमी होत गेलं तर ते जास्त चांगलं आहे. म्हणजे त्याचा प्रॉग्नॉस्टिकेट व्हॅल्यू म्हणून त्याचा उपयोग केला गेला आहे. तर म्हणून म्हणजे जेव्हा तुम्ही स्कोअर बघता तेव्हा नुसता स्कोअर बघू नका, त्यांचा डे ऑफ द डिसीज हा महत्त्वाचा आहे, त्यांचा व्हायटल्स काय आहेत हे महत्त्वाचे आहेत, आणि त्यांचे बायोकेमिकल्स काय आहेत हे महत्त्वाचे आहेत. आणि ह्यांची जेव्हा तुम्ही सांगड घालाल त्याच वेळेला तुम्ही स्कोअरबद्दल कन्फर्मेटरी निदान देऊ शकाल की हा स्कोअर खराब आहे का, हा स्कोअर चांगला आहे. मला असं वाटतं की लोकांनी ह्याचं खूप पालन करणं गरजेचं आहे की नुसता स्कोअर म्हणू नका. समजा आता तिसरी लाट आली सपोज आणि तुमचा स्कोअर 12 आला, तर 12 स्कोअर झाला, अरे 12 आला तर मला ॲडमिट व्हायला, मला असं काही गरज नाही आहे. तुम्ही तो स्कोअर शांत डोक्याने त्याचा विचार करा की हा स्कोअर म्हणजे कितव्या दिवसाचा स्कोअर आहे, ह्याच्याबरोबर माझे व्हायटल्स काय आहेत, ह्याच्याबरोबर माझे बायोकेमिकल्स काय आहेत. तुम्ही चांगल्या योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या ह्याच्यामध्ये, डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यानंतर ठरवा की बाबा हे कितपत सिरियस आहे किंवा सिरियस नाही आहे. बरोबर. डॉक्टर, वॅक्सिनेशनचा मुद्दा आपण ज्या पद्धतीने सांगितला की सुरुवातीच्या काही काळामध्ये असंही ऐकण्यात आलं की वॅक्सिनेशन घेतल्यानंतर पेशंट्स थोडेसे आजारी पडले, त्यानंतर त्यांना ॲडमिटही करावं लागलं, त्यामुळे काही लोक वॅक्सिनेशनसाठी तयारही नव्हते, अशी एक संभ्रमाची अवस्था होती. आज परिस्थिती थोडीशी वेगळी दिसते की 2 डोस झाल्यानंतर आज काही लोक बिनधास्तपणे आज समाजात वावरतात, गर्दीमध्ये जातात. ते एक वेगळंच त्यांना वाटतं की आता आपलं वॅक्सिनेशन झालं आहे, आता आपल्याला काही होऊ शकत नाही. ही जी काही संभ्रमाची अवस्था आहे त्यांना आज आपण नेमकं काय सांगाल? मला असं वाटतं की जो पहिला मुद्दा आहे तुमचा की पहिल्यांदा काही लोकांनी वॅक्सिनेशन घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की ते पॉझिटिव्ह झाले समजा, तर काही प्रमाणात असं झालंही आहे. आणि ते व्हॅक्सिनेशनमुळं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं की वॅक्सिन तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह करू शकत नाही. वॅक्सिन कॅनॉट मेक यू पॉझिटिव्ह. प्रॉब्लेम काय झाला की हे लोक ज्या बूथवरती गेले त्या बूथवरती जे काही लोक त्यांच्या सानिध्यात आले त्यांच्यातले काही लोक पॉझिटिव्ह असतील, त्यांचं पहिलं वॅक्सिन होतं, त्यामुळे त्यांना त्याचं काही इम्युनिटी नव्हती, त्यामुळं त्या वॅक्सिनसाठी ते 2 तास लाईनमध्ये उभे होते सपोज, आणि त्यातले काही म्हणजे त्या एरियात जिथं गेले त्यामध्ये काही पॉझिटिव्ह लोक होते, त्यांच्यामुळं हे लोक पॉझिटिव्ह झाले असं झालं असेल किंवा झालं असं आम्ही बघितलं पण ते, आणि त्या लोकांना मग सिम्पटम्स आले, त्यांना ट्रीटमेंट दिली आणि ते व्यवस्थित झाले. तर मला असं वाटतं की वॅक्सिनेशनमुळं कोणी पॉझिटिव्ह झालं असं जर म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे. त्यावेळेला जर तुम्ही कुठल्या सेंटरवरती गेलात की ज्या ठिकाणी तुम्हाला अनेक
वेळ थांबावं लागलं आणि असेल किंवा त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह लोक तिथं असतील तर तेव्हा त्यामुळं ते संक्रमण हां झालं. त्यांच्यामुळं संक्रमण झालं असेल. व्हॅक्सिनेशन होण्याच्या आधीच तुम्ही करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेला असणार आहेत बरोबर. आणि तो त्याचा जो पिरियड असतो तुम्हाला लक्षणं डेव्हलप होणं, तुम्ही बाधित होणं आणि तुम्हाला लक्षणं डेव्हलप होणं याच्यामध्ये 3-4 दिवसाचा कालावधी असतो. म्हणजे तो तुम्हाला 4 दिवस संभ्रम असा पसरला की अरे मी वॅक्सिन हा म्हणजे बेसिकली तुम्हाला 4 दिवस आधी इन्फेक्शन झालं आणि 4थ्या दिवशी तुम्ही इंजेक्शन घेतलं आणि 5व्या दिवशी तुम्हाला ताप आला म्हणून तुम्ही टेस्ट केली आणि तुम्ही पॉझिटिव्ह आला, याचा अर्थ तुम्ही काल घेतलेल्या इंजेक्शनमुळे नाही पॉझिटिव्ह झालेला, तुम्ही 4 दिवस आधी कोणाच्या तरी संपर्कात आले आणि त्याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह झाले. पण ही गोष्ट लोक लक्षात घेत नाहीत. बरोबर. आणि तुम्ही दुसरं जे सांगितलं की आज मी दोन्ही वॅक्सिन घेतलेले आहेत, आता मी रिकामा झालो कुठेही फिरायला, तर हो, ही असं पण आहे, गोष्ट असं आहे काही. ही पण गोष्ट ही पण चुकीची चुकीची आहे. गोष्ट आहे. कारण तुम्हाला दोन्ही वॅक्सिन्स घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला आजार झालेले अशी एक्झाम्पल्स आहेत आणि फक्त एवढंच आहे की त्याच्यानंतर जे काही स्वरूप आहे आजाराचं ते अतिशय सौम्य असतं. पण एक लक्षात ठेवा की तुम्ही त्यावेळेला म्हणजे दुसऱ्याला आजार देऊ शकता, बरोबर. पण त्यामुळं तुम्ही आजार यू आर अ कॅरियर. यू कॅन बी कॅरियर. बरोबर. तर त्यामुळं जरी तुम्ही आजार म्हणजे वॅक्सिनेशन घेतल्याचा अर्थ तुम्ही कुठेही फिरायला रिकामे झाला असं नाही आहे. तुम्ही तुम्हाला मास्क घालणं मास्क इतकंच घालणंही compulsory गरजेचं आहे. तुम्हाला आजार परत होऊ शकतो. शक्यतो आजार जर झाला तर तुम्हाला खूप रौद्र स्वरूप त्याचं दिसणार नाही कदाचित, पण याचा अर्थ तुम्हाला आजारच होणार नाही असं कोणी सांगू शकणार नाही. डॉक्टर, ज्या पद्धतीने कोविड काळात आपण काम केलं, रुग्णांना दिलासा देण्याचं काम केलं, आपली पूर्ण टीम ह्याच्यामध्ये काम करत होती. आज खंबीरपणे आपल्याला कोणाचा पाठिंबा लाभला आपल्याला असेल, हा प्रश्न दोघांसाठी. याचं नेमकं श्रेय आज इतक्या 25,000हून अधिक रुग्णांना बरं करणं आणि 24 तास आपल्या घड्याळामध्ये असतात, मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन काम करणं आणि त्यातनं आज सकारात्मक परिणाम आपल्या समोर दिसणं, हे जे काही सुख आहे ह्याचं श्रेय आपण कोणाला देणार आणि आपण कोणाला देणार? नाही, याचं श्रेय पूर्णपणे डॉक्टरांचं आहे. कारण अगदी सुरुवातीला जेव्हा त्यांनी हे करायचं असा विचार मांडला तेव्हा माझ्याही मनात कुठंतरी म्हणजे ॲज अ फॅमिली मेंबर कुठेतरी माझ्या मनात अशी धाकधूक होती की बाबा यांनी इतक्या निकट लोकांच्या जाऊन ह्या पद्धतीने काम करावं का, म्हणजे माझ्याही मनात थोडीशी भीती होती, किती नाही म्हणलं तरी. पण त्याच्यावर त्यांनी मला आम्ही घेतलेल्या ओथची आठवण करून दिली की ही आपण अशी अशी ओथ घेतलेली आहे आणि या पॅन्डेमिकमध्ये हे अशा पद्धतीने काम करणं अतिशय गरजेचं आहे आपण. आणि सगळ्यांनी जर लोकांकडे पाठ फिरवली तर मग लोकांनी जायचं कोणाकडे. आणि पॅन्डेमिक हे काय 100-200 वर्षातनं एकदा येतं, म्हणजे आपल्याला अशा परिस्थितीमध्ये काम करायला देवानी संधी दिली आहे, याचा उलट आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि आपण हे काम करूयात. आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली मी खरं त्यांना जॉईन झाले नाही, तर सुरुवातीला माझाही थोडासा विरोधच होता या गोष्टीला. पण हे त्यांनी पूर्णपणे आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन समजावून घेऊन ही गोष्ट चालू केली आणि हे फक्त आणि फक्त त्यांच्याच इच्छाशक्तीमुळे हे सगळं झालेलं आहे. डॉक्टर, आपण काय सांगा? मला असं वाटतं की हे करत असताना फॅमिली सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही जेवण काय केलं, आता जेवण तर काय मी तयार केलं नाही, मला जे जेवायचं ते तयार केलं, त्या लोकांनी त्या वेळेला ते तयार केलं आणि त्या वेळेला ते हे केल्यामुळं म्हणजे फॅमिली सपोर्ट कुठल्याही माणसाला, मला असं वाटतं की करोना काळामध्ये सगळ्यात जास्त लोकांना काय शिकवलं गेलं असेल तर फॅमिली सपोर्ट तुम्हाला जगण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हीच शिकवणूक करोनाने सगळ्यांना दिली आहे आणि मला पण तीच दिली आहे. आणि मला पण तसंच वाटतं की फॅमिली ॲज अ होल म्हणजे ती म्हणजे तुमची पत्नी असेल, तुमची मुलं असतील, तुमची आई असेल, या सर्वांनी मिळून जे काही आपल्याला त्यावेळेला म्हणजे कधी एखादा पेशंट सिरियस होतो, कधी सांत्वन करावं लागतं तुमचं, कधी तुम्हाला काही त्रास होतो, तर एवढे जेव्हा पेशंट चेक करत होतो तेव्हा मला पण फिजिकल त्रास पण बराच झालेला आहे. तर अशा वेळेला मेंटल त्रास तर होताच होता. बेसिकली पेशंट चेक करणं ही गोष्ट ठीक आहे, पण हा याच्यातला कुठला पेशंट उद्या पॉझिटिव्ह म्हणजे त्रास त्याला होणार नाही, तो व्यवस्थित सिरियस होणार नाही, तो बरा होईल, हे सगळं जे काही मनात डोक्यात चक्र चालू असतं ह्याच्यामुळं तुमचं मन अतिशय अस्वस्थ असतं. आणि अशा वेळेला संध्याकाळी तुम्हाला कोणीतरी बाबा एक फुंकर घालणं किंवा त्याला काहीतरी एक हे करणं गरजेचं असतं, दिलासा. हां, तर ते सर्व फॅमिली मेंबर्स हे करणं म्हणजे तेच करू शकतात, कारण तुमच्याजवळ तेवढं कोणी नसतं. तुम्ही ना मित्रांशी बोलू शकता ना कुणाकडे जाऊ शकता, तर सर्व फॅमिलीनी हे करणं आवश्यक आहे. आणि ते आमच्या बाबतीत तर 100% घडलं की सर्व फॅमिली मेंबरनी मिळून जी काही, इवन आता माझा मुलगा की जो KEMमधून पासआउट झाला आहे, तो ॲक्च्युली आता ह्याच्यामध्ये काम करतो, जर्मनीमध्ये आहे, पण आम्ही त्याला केवळ 6
महिन्यासाठी बोलवून घेतलं इथं की तू इथं ये, आपण आपल्या देशासाठी काम करूयात आणि ही संधी परत मिळणार नाही. खरंच मोठी गोष्ट आहे. म्हणजे तो तिथं त्याची फेलोशिप करतोय, ती सोडून तो इथे आला, त्यांनी इथे काम केलं आमच्यासोबत, आणि जेव्हा मग लाट कमी होत गेली तसा तो पुन्हा गेला तिकडे शिकायला. वा, म्हणजे त्याला प्रॅक्टिकली जबाबदारी एक डॉक्टर म्हणून आपली काय असते ती त्याला त्यावेळेस खरं तर फील्डवरती त्याला पूर्णपणे ती शिकायला मिळाली असं म्हणावं लागेल. कारण त्याचं आता ॲक्च्युली त्याचं म्हणजे ह्याच्यासाठी सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे जी काही एंट्रन्स एक्झाम असते ह्याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट एंट्रन्स फॉर पोस्ट ग्रॅज्युएट इंग्लंडची प्लॅब म्हणून हे असते. तर प्लॅब 1 प्लॅब 2 अशा 2 पार्ट्समध्ये एक्झाम असते. तर प्लॅब 2 तो अतिशय चांगल्या मार्काने क्लिअर झालेला आहे. म्हणजे आता तो तिथं ऑलरेडी रजिस्टर्ड झालेला आहे. फक्त त्यांचं अकॅडमिक इयर आता सप्टेंबर-ऑक्टोबरपासून चालू होतं. मीनवाईल तो जर्मनीमध्ये त्याची फेलोशिप करतोय, ती कंप्लीट करून तो तिकडे जॉईन. पण सप्टेंबर ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत तो इथं राहिला. इथं पूर्ण त्यांनी सगळं हे केलं, काम केलं आमच्याबरोबर त्यांनी नॉट ओन्ली आमच्याबरोबर काम केलं तर डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून काम केलं. हॉस्पिटलमध्ये पण त्यांनी कोविडमध्ये काम केलं. वा. डॉक्टर, आता आगामी येणारी तिसरी लाट त्याच्याबद्दल विविध गोष्टी बोलल्या जात आहेत. डेल्टा प्लस व्हेरियंट असेल त्याच्याबद्दल लहान मुलांनाच्या अनुषंगाने असेल किंवा त्याचा प्रादुर्भाव कमी होईल या अनुषंगाने सर्व गोष्टी बोलल्या जात आहेत. मात्र भविष्यामध्ये कोविडसारखी अजून कुठला तरी आजार येऊ शकतो. कोविडचं स्वरूप फ्लूच्या पद्धतीचं होतं किंवा इतर आजारांचं स्वरूप अजून माध्यमं खूप आहे, प्रकार खूप आहे. मात्र अशा गोष्टींपासून आपल्याला स्वतःला जर लांब ठेवायचं असेल तर आज नागरिकांनी, आज लोकांनी नेमकं काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? कारण आज हा 1.5 वर्षापासून आपण कोविडचा एक्सपिरियन्स पाहतोय. आगामी काळात अजून दुसरा कुठला आजार येऊ शकतो. मात्र सर्वांसाठी प्रिपेअर राहणं, आजार कुठलाही असो त्याचं स्वरूप नंतर कळतं, मात्र फिजिकली आपण स्वतः त्याच्यासाठी तयार राहणं, याच्यासाठी आज एक डॉक्टर म्हणून डॉक्टर डेच्या निमित्ताने आज आपण लोकांना समुपदेशनाच्या माध्यमातून असेल, मित्राच्या माध्यमातून असेल, आज नेमकं लोकांना आपण काय सांगाल? मला तर म्हणजे एकदम म्हणजे छान वाटतं की तुम्ही हा प्रश्न मला आत्ता विचारलात आणि म्हणजे खरोखरीच ह्या गोष्टीची आज डॉक्टर्स डे म्हणून गरज आहे की आता म्हणजे एक साधी गोष्ट आहे की आपल्या इथं काय परिस्थिती आहे की काही आजार झाला की मगच आपण डॉक्टरकडे जातो. जेव्हा तुम्हाला आजार झालेला असतो याचा अर्थ त्या आजाराने तुमच्या म्हणजे शरीरामध्ये घर केलेलं आहे, तो काही प्रमाणात पसरलेला आहे, त्याचे सिम्पटम्स तुम्हाला आलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डॉक्टरकडे गेलेला आहात. त्याच्यानंतर मग डॉक्टर बघेल, तुम्हाला डायग्नोज करेल आणि मग तुम्हाला ट्रीटमेंट देईल. म्हणजे हा सगळा प्रकार घडायला तुम्हाला काही वेळ जावा लागेल आणि या संपूर्ण ह्याच्यामध्ये त्या आजाराने तुमच्या टेम्पररी कामीना तुमच्या शरीरात घर केलेलं आहे. जे घर काढून टाकणं हे तुमचं काम आहे किंवा ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करतात. तर मला काय वाटतं की आपण असं जर ठरवलं की आपण आता याच्यात वॅक्सिन का घेतो, तर आजार होऊ नये म्हणून वॅक्सिन घेतो. आजार झाल्यानंतर काय काय होतं हे किती गंभीर स्वरूप आहे हे तुम्ही बघितलं, आपण पाहिलं. आता आजाराच्या ऐवजी आपण वॅक्सिन घेतलं तर फक्त 1 मिनिटाचा वेळ लागतो आपल्याला वॅक्सिन घेण्यासाठी. 2दा आपण वॅक्सिन घेतलं जातं, पण त्या म्हणजे वॅक्सिन घेण्यामुळं आपला येणारा आजार पूर्णपणे आपण टाळू शकतो. म्हणजे याचा अर्थ आपण शिकतोय काय की जर आपण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनवरती जास्त भर दिला, म्हणजे कुठलाही आजार होण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून आपण जर काम केलं तर आपण जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेनं आपल्याला ह्याच्यातनं सुखरूप ठेवू शकतो. तर मला असं वाटतं की जसं की आपण म्हणजे चांगल्या प्रकारचा व्यायाम करणं, चांगल्या प्रकारचं जेवण किंवा खाण्याचं जे काही प्रोटीनयुक्त खाणं किंवा हे आहाराचं व्यवस्थित नियंत्रण ठेवणं, त्याचप्रमाणे तुमचं प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप वेळोवेळी करणं. म्हणजे कसं की आज आपल्याकडे परिस्थिती आहे की डॉक्टरकडे जायचं की झाल्यानंतर आजार डॉक्टरकडे जायचं. बाहेरच्या देशामध्ये जर तुम्ही सर्वसाधारण हे केलं ना तर 60% अपॉइंटमेंट डॉक्टरच्या ह्या प्रिव्हेंटिव्ह चेकअपसाठी असतात. म्हणजे त्यांच्याकडे डॉक्टरकडे आजार झाल्यानंतर जाणं हा कमीपणा पसरला जातो, म्हणला जातो की तुम्ही प्रिव्हेन्शन. डॉक्टरकडे आज कशासाठी चाललो मी, दात केरीज होऊ नयेत म्हणून डॉक्टरकडे चाललो आहे. म्हणजे दात काढायचा म्हणून किंवा तिथं हे करायचं म्हणून नाही,
Cavity झाली म्हणून नाही आज मला ब्लड प्रेशर होऊ नये किंवा ब्लड प्रेशर होऊन म्हणजे हे करण्याचे माझं वेट जास्त आहे का किंवा माझं काही खराबी आहे का ते बघण्यासाठी डॉक्टरकडे जातो आहे. तर मला असं वाटतं की ह्याच्यावरती आपण जास्तीत जास्त जर भर दिला म्हणजे तुम्ही आजार होण्याच्या ऐवजी आजार होऊ नये म्हणून जे काही आपले काही हे असतात म्हणजे हेल्थ चेकअप स्कीम्स असतात समजा, त्या हेल्थ चेकअप स्कीम्समध्ये जर तुम्ही सहभागी झालात वर्षातनं म्हणजे असं जरी ठरवलं की आपल्या दर वाढदिवसाच्या दिवशी आपण पूर्ण आपलं चेकअप करून घ्यायचं. आणि मला गेल्या 15 गिफ्ट स्वतःला देणं गरजेचं हो आहे. हो हो आणि ते खरंच ते गिफ्ट खूप उपयुक्त आहे. मला तुम्हाला सांगायचं असं वाटतं की गेल्या 15 वर्षापासून आयुष्यमान या नावानं आम्ही एक स्कीम चालवतो आहे. आयुष्यमानचा उद्देश ज्या वेळेला आम्ही 15 वर्षापूर्वी आयुष्यमान चालू केलं, आमचा उद्देश काय होता की आपण या स्कीमद्वारे लोकांना आयुष्यमान करायचं, लोकांचं आयुष्य वाढवायचं. बरोबर. आणि आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की 15 वर्ष केल्यानंतर आम्ही अनेक लोकांना आयुष्यमान केलं आहे, अनेक लोकांना बाय वे ऑफ आयुष्यमान. आणि त्यांनी खरोखरीच ते नावाला जागतात म्हणतात ना, तसं आहे ते. म्हणजे इट हॅज रिअली सर्व्ड द पर्पज. कारण काय की तुमचा आजार होण्यापूर्वीच तुम्हाला आम्हीच कळतं की मला बाबा ह्याला ब्लॉकेजेस आहेत किंवा ह्याला डायबिटीस झाला आहे की तुम्हाला सिम्पटम्स काहीच नाही आहेत, तरीसुद्धा बऱ्याच लोकांचे कॅन्सरसारखे आजार किंवा डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्टचे आहेत, अनेक आजार आम्ही आधीच निदान करू शकलो. जसं कोविडचं मला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं तितकं सॅटिस्फॅक्शन मला आयुष्यमानचं मिळालेलं आहे. कारण आयुष्यमानमध्ये ज्या लोकांना आम्ही निदान केलं ते म्हणजे आयुष्यमान हा एक प्रतिकात्मक सांगतो मी, आयुष्यमान इज नॉट द हे, पण इट इज अ प्रतिकात्मक समजा की म्हणजे एक प्रकारचा हेल्थ चेकअप जर आपण आधीच करून घेतला तर त्याच्यामध्ये आपण 100% आपल्याला काय आजार पुढे जाऊन होणार आहे हां बरोबर. आणि ते अगदी कमीत कमी खर्चात आपण करू शकतो. आणि त्याचे परिणाम सौम्य असतील तर आपण त्यावर लगेच त्याच्यावरती ट्रीटमेंट घेऊ शकतो जेणेकरून त्याचा परिणाम उद्या मोठा होऊ नये. बऱ्याच जणांची टेस्ट पॉझिटिव्ह येते, मग त्यांची अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी काय जे असेल ते केलं जातं, तर त्यांना येणाऱ्या अटॅकपासून आपण वाचवू शकतो. करेक्ट. तुम्ही आता बघितलं की कोरोना झाल्यानंतर तुम्हाला इतकी धावपळ आणि शेवटच्या वेळेला तुम्हाला जे काय अवेलेबल असेल ते ॲक्सेप्ट करून तिकडे जावं लागतं. त्याच्यावेळी जर तुम्हाला आधीच जर कळणार तर तुम्हाला त्या गोष्टीवर व्यवस्थित विचार करून तुम्ही योग्य ट्रीटमेंट घेऊ शकता. जेव्हा तुम्ही म्हणजे घाई गर्दीत काही गोष्टी करायला जाता तेव्हा तुमच्या मनात असतानासुद्धा काही गोष्टी चुकीच्या तुमच्या हातून घडतात. तर त्यामुळे तुम्हाला योग्य त्यावेळेला उपचार मिळेलच ह्याची सांगता येत नाही. तुम्हाला जे उपचार असेल ते अवेलेबल करून घ्यावं लागतं. त्यामुळं पूर्ण शेवटची वेळ आणू नका. तुम्हाला आजार होण्याच्या आधीच तुम्ही तयारीला लागा, तुमचं निदान त्याच्या आधीच करून घ्या. त्यावेळेला तुम्हाला ह्या याच्यातून बरं होण्याची शक्यता जास्तीत जास्त असेल. आणि हे 15 वर्षानंतर आम्ही जे काही बघितलं हेल्थ चेकअपमध्ये त्याच्यामध्ये मी आपल्याला अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो की ज्या लोकांनी अनेक दिवसापासून म्हणजे जे काही लोक वर्षानुवर्ष हेल्थ चेकअप्स करत आहेत तर त्यांचं कधी ना कधी असं होतं की त्यांचा काहीतरी आजार सापडतो. म्हणजे आत्तापर्यंत पूर्ण नॉर्मल असणारा माणूस आता यावेळच्या ह्याच्यामध्ये एकदम त्याला काहीतरी पॉझिटिव्ह निघालं आणि तो त्याच्यावरती ट्रीटमेंट घेऊन पूर्णपणे बरा झाला. म्हणजे आमच्याकडे बायलॅटरल ओव्हॅरियन कॅन्सरसुद्धा आजार पूर्ण बरे होऊन ते आता नॉर्मल माणसं आयुष्य जगत आहेत. बायलॅटरल ओव्हॅरियन कॅन्सर हा अतिशय अवघड आजार आहे तसं जर विचार केला तर, कारण त्याच्यामध्ये आजाराचं स्वरूप लवकर लक्षातच येत नाही, आजार पूर्ण पसरल्यानंतर लक्षात येतं. लक्षात येतं असं. पण तशा प्रकारचे आजार पण आम्ही डिटेक्ट केलेत अर्ली स्टेजमध्ये आणि ते पूर्णपणे बरे झालेत. म्हणजे आमचे अनेक एक्झाम्पल्स आहेत की जे केवळ ह्याच्यामुळं म्हणजे केवळ प्रिव्हेंटिव्ह चेकअपमुळं त्यांना आम्ही चांगल्या रीतीनं आयुष्यमान करू शकलो आहे. बरोबर. खऱ्या अर्थाने त्या नावाचा जो अर्थ आहे तो लोकांपर्यंत पोचला आणि लोकांनी तो समजून घेतला आणि त्याचा दिलासा लोकांना मिळाला आहे आणि तो देण्याचा आपण प्रयत्न करत आहात. खरं तर अनेक मुद्दे आहे, मात्र आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. आज आपण इतक्या सकारात्मक पद्धतीने कोविडची एक वेगळी बाजू आम्हाला दाखवली. काय केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने आपण आपला विचार केला पाहिजे, डॉक्टरांपर्यंत कसं गेलं पाहिजे आणि आपण स्वतः जर पॉझिटिव्ह असलो विचारांनी तर आपले रिपोर्ट सगळे निगेटिव्ह येतील. हाच उद्देश, हाच मुद्दा आज आपल्याला या चर्चेतनं आज आम्हाला मिळालेला आहे. डॉक्टर, आज आपण आलात, इतका आपला अमूल्य वेळ आणि इतके चांगले आज आपण अनुभव आज आमच्याबरोबर शेअर केले, ही आमच्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे. डॉक्टर डेच्या निमित्ताने आज आमच्या प्रेक्षकांना चांगले विचार ऐकायला मिळाले. एक असं मला म्हणावं लागेल की त्यांच्यावर एक संस्कार झाले की नेमकं डॉक्टरांमार्फत कुठल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टींवरती आज चर्चा झाली आणि हे सगळे विषय जागरकट्ट्याच्या माध्यमातून आज आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता आले. त्यासाठी आपले खरंच खूप धन्यवाद. ईश्वर आपल्याला उदंड आयुष्य देव आणि आपल्यामार्फत
अनेक रुग्णांना दिलासा मिळावं, त्यांना बरं करो, हीच आज आपल्यासाठी सदिच्छा. आपण आलात त्यासाठी खरंच धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते वडावकर दाम्पत्य. मेडिकल शिक्षण झाल्यानंतर ज्यावेळेस आपण ती ओथ घेतो त्याला 100% न्याय देण्याचा प्रयत्न हे दाम्पत्य करतं आहे आणि त्याचा अनुभव आपण आज आत्ता ऐकला. 25,000हून अधिक पेशंट्स असतील. पेशंटनी काय केलं पाहिजे, त्यांना कुठल्या पद्धतीने एक डॉक्टरनी पेशंटला कुठल्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतली पाहिजे, ट्रीटमेंट दिली पाहिजे. सकारात्मक पद्धतीने जर एक डॉक्टर पेशंटमध्ये मिसळला तर त्या पेशंटचा अर्धा आजार त्याच वेळेला बरा झालेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रिव्हेंशन जर आपण केलं तर आपण संभाव्य आजार यांना आपण टाळू शकतो, वेळीच आपण त्याच्यावर उपचार घेऊ शकतो. ही अतिशय महत्त्वाची माहिती आज डॉक्टरांनी आपल्याला सांगितली. यावर आपण नक्कीच विचार करूया. असेच वेगवेगळे मान्यवर आम्ही जागर कट्ट्यावरती आमंत्रित करत राहणार आहोत. आपण पाहत राहा जागर कट्टा. धन्यवाद.